मग कोण जिंकलं? हा, दोघे जिंकले. म्हणजे एकाने जिंकलं चांगलं की एकमेकाला मदत करून दोघांनी जिंकलं चांगलं? दोघांनी जिंकणं कधीही चांगलं आहे, बरोबर आहे ना? तुमचं काय मत आहे की मी बोलतोय म्हणून तुम्ही हो म्हणता? तुम्हाला मनापासून वाटतं का असं दोघांनी जिंकलं पाहिजे? कारण हार जीत ही चालूच असते, पण एकमेकाला आपण जर मदत केली तर आपण दोघंही जिंकू शकतो. हा विश्वास त्या सस्यानं कासवाला आणि कासवानं सस्याला दिला आणि या गोष्टीपासून हा बोध आपल्याला एक छानसा मिळाला. त्याच्यामुळे तुमच्या काही समस्या असतील तर त्या सोडवतो. जसं तुमच्याकडे आमचे ज्येष्ठ सदस्य आहेत अण्णासाहेब शिंदे, आपलं गंगाधरराव शिंदे, ते पत्रकार आहेत या भागातले. इकडच्या समस्या ते सगळ्या मानतात. तुमच्या शाळेची एक सुंदर बातमी ते आता पेपरला टाकतील. तर पत्रकार हा फार मोठा काना असतो, तुम्हाला सांगतो. समाजाचं दुःख मांडणारा, वेदना मांडणारा काना असतो. आणि काही चांगलं घडलं, कुणाला बक्षीस मिळालं, कुणी काही चांगलं काम केलं, त्याचं कौतुक करायचं काम आम्ही सगळी पत्रकार मंडळी करत असतो. आणि त्या दृष्टीनं या तालुक्याचे जे PI साहेब आहेत, पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत, पोलीस निरीक्षक जे आहेत, ते येतील आणि तुम्हाला इथं प्रबोधन करतील कायद्याविषयी. कायदा किती गरजेचा आहे, कायदा किती गरजेचा आहे. तर कायद्यामध्ये आपण पहिला श्वास जो घेतो, म्हणजे तुम्ही जन्माला येता की नाही आणि पहिला श्वास घेता, तर तो देखील कायद्यानं घ्यावा लागतो. तुम्हाला सांगतो, बिगर कायद्याचा अजिबात असा श्वास चालत नाही. आणि मग असे बिगर कायद्यानं जन्माला आलेली मुलं मग त्यांच्या आया कुंडीत टाकून देतात, त्यांच्या गावात टाकून मारतात, वगैरे अनेक वाईट प्रकार करतात. तर ते आलेच आहेत. हे सगळं कायद्यानं केलं पाहिजे. इकडे समोर आल्यावर तुम्हाला पाहायला मिळतीलच. माझी गोष्ट मी थांबवणार आहे आता. तर या सगळ्या गोष्टी कायद्यानं घडतात आणि मृत्यू देखील आता माझ्याकडे पाहणार येतील ना साहेब. लासलगाव या ठिकाणी आम्ही एक वृद्धाश्रम पत्रकार संघाच्या वतीनं कार्यान्वित करतो आहोत. या वृद्धाश्रमात अनेक वृद्ध व्यक्तींना आम्ही त्या ठिकाणी पाठवतो आहोत. ग्रामीण विभागात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आम्ही प्रतिवर्षी करत आहोत. मोफत आरोग्य तपासणी शिबिर पत्रकार संघाच्या वतीनं घेतली जातात. आपल्या गावात काय उपक्रम राबवलेत याची सुद्धा कल्पना तुम्हाला सर्वांना असावी, म्हणून ते उपक्रम सुद्धा मला तुम्हाला सांगायचे. बंधुगिरीद्वारे कशा पद्धतीनं फसवणूक केली जाते त्यासाठी आता सध्या DYSP म्हणून कार्यरत असलेले अधिकारी त्यावेळी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते श्री जाधव साहेब. पोलीस खात्यातला हा माणूस जादू करून दाखवत होता आणि ते प्रयोग आपल्या गावामध्ये झाले. शिवशाहीर विजय तनपुरे यांचा पहिला कार्यक्रम पोवाड्याचा आपण आपल्या गावामध्ये घेतला होता. जातीय सलोखा टिकावा म्हणून विद्यालय व शाळा यांच्या मदतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील साहेब व राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस निरीक्षक महामंडलेश्वरजी काळे यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आपण आपल्या गावामध्ये घेतला होता. बातें कम और काम ज्यादा हा मंत्र पत्रकार संघाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन वृक्षांची लागवड केली जाते. याचं जर आपण मोजमाप आपण घेतलं तर देशाच्या क्षेत्रफळाच्या 3 पट त्या खड्ड्यांचं मोजमाप होईल. पण असं काम पत्रकार संघाने कधी केलं नाही. आपल्या विभागात पाण्याचं अनेक वेळा कमतरता जाणून येते, तरी सुद्धा सातत्यानं प्रत्येक प्राथमिक शाळा असेल, विद्यालय असेल, वृक्षारोपणाचे कार्यक्रम सातत्यानं घेत असतात. ग्रामस्थ आपल्याला मदत करत नाहीत ही खंत आहे, कारण याच गावच्या शेळ्या, मेंढ्या किंवा मुक्त जनावरे येऊन ती झाडं खात असतात. अतिशय अडचणी आपल्याला येतात. पण अशा वेळी स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करण्याचं काम तत्कालीन आमचे मार्गदर्शक पोलीस निरीक्षक वसंत तांबे साहेब याच्या मार्गदर्शनानं केलं. आज पुणे विभागामध्ये, मुंबई विभागामध्ये ACP म्हणून ते कार्यरत आहेत. डॉक्टर रहाणे काही रक्कम असलेलं आणि ATM कार्ड, महत्वाची कागदपत्र असलेलं त्यांचं पॉकेट हरवल्याची घटना तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. त्यांचं पैसे, सर्व ATM कार्ड वगैरे असलेलं पॉकेट त्या व्यक्तीकडून परत मिळवणं आणि सामोरित्या डॉक्टर रहाणे यांना सुपूर्द करणं, याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा आजचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक आदरणीय गोकुळजी अवताडे साहेब यांचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे त्यांच्यासाठी. खाजगी वर्गातली अशी गर्दी माणसं विद्यार्थी मित्रांनो फार कमी असतात. कुळवाडे या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच जळीत झालं, तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल. सर्वप्रथम त्या ठिकाणी मदतीला पत्रकार संघ धावून गेला. अंगावरील कपडे फक्त वाचले होते. पत्रकार संघाने आमच्या पद्धतीने आम्हाला जी मदत करणं शक्य होतं ती आम्ही करण्याचं ठरवलं. पोलीस खात्यातल्या माणसांबद्दल विद्यार्थी मित्रांनो वेगळ्या संकल्पना असतात, परंतु या खात्यातही खूप चांगली मंडळी असतात. ज्यावेळी त्या कुटुंबाला मदत करण्याचं निश्चित झालं
त्यावेळी सर्वात प्रथम साहेबांनी स्वतःच्या खिशात हात घातला आणि सांगितलं की ही माझे सुद्धा पैसे प्रथम तुम्ही घ्या, नंतर तुमच्यात पैसे जमा करा. अशा पद्धतीने एक उत्तम कार्य साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून का घडतंय असं, आपली मानसिकता का अशी असावी. आज मी संगमनेर तालुक्यामध्ये बघतो शिक्षणाचा किंवा विकासाची गंगा, जी शिक्षणाची गंगा जी वाहते त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा एसटी महामंडळाचा दिसतो. सकाळी 5 वाजल्यापासून प्रत्येक गावामध्ये पेट्रोलिंगच्या निमित्तानं आम्ही फिरत असतो. 5 वाजता आम्हाला विद्यार्थी सुरक्षितपणे एसटीनं प्रवास करून आपल्या शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचवण्याचे काम एसटी महामंडळ करत असते. आणि कुठेही एखादं आंदोलन आलं, चक्काजाम आंदोलन आलं, भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा की महाराष्ट्र की एसटीचं नुकसान करायचं का आपण. एसटी ही आपल्याकडे कुठली सुख सुविधा नाही म्हणून शासनाने निर्माण केलेली एक यंत्रणा आहे, जे की आपल्यासाठीच आहे. आपणच तिचा नाश करायचा नसतो. मराठवाड्यात बघा तुम्ही, थोडस आंदोलन आलं तर फोडल्या काचा. नुकसान कोणाचं आहे, देशाचं आहे, पर्यायानं आपलं आहे. बरोबर आहे. आपला बघण्याचा दृष्टिकोनच नसेल तर त्या जीवनाला अर्थच नाहीये. आणि आपला दृष्टिकोन आणि ध्येय इच्छित प्राप्त करण्यासाठी आपल्याला 3-4 गोष्टीची गरज आहे. एक तर मन शांत ठेवणं, इंद्रियावर ताबा मिळवणं, ज्या ज्या गोष्टी नकोशा आहेत त्या टाळणं, जी सुसंगती सदा घडो, सुजल वाक्य खाली पडो असं आम्ही लहानपणी शाळेमध्ये म्हणायचो. या उक्तीप्रमाणे आपण आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी जे जे मार्ग चांगले आहेत त्या त्या मार्गाचा शोध घेण्याची तुम्हाला गरज आहे. आतापर्यंत तुम्हाला रस्ते दाखवले गेलेले आहेत 10वी पर्यंत. आता 11वीत गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे रस्ते शोधायचे, तेवढं लक्षात घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहेत इथे, तुम्ही शिस्त ही माणसाला जीवनामध्ये महत्वाची असते. आणि शिस्त फक्त शाळेतच शिकवली जाते, कुटुंबामध्ये शिस्त आता शिकवल्या जात नाही. माझं स्पष्ट मत आहे. शिक्षक हे शिस्तीचे धडे देणारे आहेत. मला शिवसेनेमध्ये वर्षाचा